आपल्या माध्यमातून जो उपक्रम राबवला गेला शाळेमध्ये, तो अतिशय विद्यार्थ्यांना उपयुक्त असा शासनाची किंवा NEP 2020ची किंवा RTची जी मागणी आहे, ती मुलांच्या पायाभूत बाबी ह्या परिपूर्ण झाल्या पाहिजेत. आज शिकण्यामध्ये मुलांचं जे मूल्यमापन व्हायला पाहिजे, ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात इफेक्टिव्ह होताना दिसत नाही. परंतु ह्या परीक्षेच्या माध्यमातून आपण जे मुलांसाठी टेस्ट दिल्या जातात, म्हणजे एखाद्या विषयाचा एखादा घटक घेऊन शिक्षकाने शिकवल्यानंतर त्या मुलाला कितपत ते अवगत झाले, हे त्या मुलाला पाहता येतं. त्याच्यानंतर मुलांनी एक टेस्ट सोडवल्यानंतर त्याला दुसरी टेस्ट लगेच सोडवायला घेता येते. आता जे काही पिरियॉडिक टेस्ट घेतल्या जातात शाळेमध्ये काही कालावधीनंतर, महिन्याने, 2 महिन्याने, पहिल्या सत्राला, दुसऱ्या सत्रात. तर त्याच्यावर विसंबून म्हणजे त्याचे जे मुलाला किंवा पालकांना ज्या बाबी समजायला पाहिजेत ह्या उशिरा समजतात आणि त्या प्रगतीपत्रकावर किंवा मीटिंगमधून किंवा काही अहवालाद्वारे त्या पालकापर्यंत जातात. परंतु आज सगळ्यात महत्त्वाची बाब अशी, की मुलाने स्वतःचं सेल्फ असेसमेंट करणं गरजेचं आहे. मार्क हे फक्त शो करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी किंवा सांगण्यासाठीचा भाग न राहता, त्या मुलाने त्या विषयाच्या बाबत, त्या घटकाच्या बाबत त्याला किती कळालंय हे त्याला पाहता यावं. आता लॉकडाऊनच्या काळानंतर बऱ्यापैकी मुलं हे टूल्स वापरायला लागलेत. मोबाईल असेल, तुमचं लॅपटॉप असेल किंवा अन्य काही बाबी असतील, कॉम्प्युटर असेल. तर पालकांना ही एक बाब जाणवली, की मुलं नको त्या गोष्टींकडं किंवा वेळ खाणाऱ्या बाबी किंवा गेम असतील किंवा काही व्हिडिओ पाहणं असेल किंवा सर्चिंगचा भाग असेल, अशा पद्धतीच्या कामात गुंतलेले असतात. अभ्यासाकडे लक्ष कमी असतं. परंतु या उपक्रमाच्या माध्यमातून जर मुलाने घरी आल्यानंतर दररोज त्या विषयांचं म्हणजे सगळे विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, भूगोल. तो भाग केल्यानंतर मला किती मार्क्स पडलेत? समजा एखाद्या मुलाला त्या टेस्टला मार्क्स कमी पडलेत, 5 पडलेत, 4 पडलेत, 3 पडलेत आणि त्याला जर वाटलं, की मला तो घटक पाहायचा, त्या मुलाने तो परत घटक अभ्यासायचा आणि त्याच्यावर परत टेस्ट येते दुसरी. मग त्याला परत मूल्यमापनाला संधी मिळते, की मला काल आज सकाळी सोडवलेली किंवा याच्या अगोदरची सोडवलेली टेस्ट हिला एवढे मार्क्स पडलेत आणि याच्यानंतरची जी टेस्ट आपण देतोय तिला एवढे पडतील. अशा त्याच्यात जनरेट केलेल्या टेस्ट आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या मुलाचं किंवा मुलाला स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे आणि सातत्यपूर्ण मूल्यमापनचा जो एक भाग आहे, त्यातला हा एक कंटिन्यू होऊ शकतो. याच्यामध्ये मुलांचा प्रोग्रेस कार्ड अगदी चार्टच्या स्वरूपामध्ये आपल्याला तो मिळू शकतो. मग त्या मुलाने किती असेसमेंट सोडवल्या, किती मार्क्स पडले, कुठल्या असेसमेंटमध्ये तो टॉपला गेला आणि सगळ्यात महत्त्वाचं, की समजा मराठी आहे 6वीचं 7वीचं विषय, तर कुठला घटक त्या मुलाचा वीक आहे हे पालकाला, स्वतः मुलाला आणि शिक्षकाला, शाखा प्रमुखांना ह्या बाबी दृष्टिक्षेपात येण्यास लगेच मदत होते. खरं म्हणजे शिक्षकांनी जे काही सातत्यपूर्ण मूल्यांकनाच्या बाबीमध्ये ज्या बाबी यायला पाहिजेत, तर ते ठराविक टेस्ट किंवा ठराविक बाबी घेऊनच ते येतात, परंतु पालकाला आज ते कळायला मार्ग नाही. आता NEP 2020 मध्ये जे तुमचं 360 अंशाचं जे प्रोग्रेस कार्ड मिळणार आहे, तर या उपक्रमाच्या अंतर्गत आपल्याला बऱ्यापैकी मुलाच्या अकॅडमिकच्या कामाची माहिती याच्यातून मिळू शकेल आणि कोणत्या विषयामध्ये आणि कोणत्या घटकामध्ये हा विद्यार्थी कमी पडलाय, त्याला कुठं तयारी करायला वाव आहे. आज पालकांची आणि विद्यार्थ्यांची फक्त मानसिकता किती मार्क्स पडले याच्यावर डिपेंड आहे, की इतके मार्क्स पडले, 99, 95. आज
पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने किंवा समाजात मिळणाऱ्या ज्या शिक्षणाच्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये काही खाजगी स्वरूपाच्या सुद्धा आहेत. फी भरून त्या ठिकाणी ते मिळालं जातं. जसं एखाद्या झाडाच्या मुळ्या खोलवर जाव्यात, तद्वत हे काम होताना दिसत नाही. शिक्षण पूर्वीच्या काळी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये अगदी अलीकडच्या 20-25 वर्षापर्यंत त्याची जी खोली वाढायला पाहिजे होती ती नव्हती. त्याचा विस्तार हा एवढा मोठा नव्हता. परंतु आता खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे. जसं झाड चांगल्या पद्धतीने लागलं पाहिजे किंवा त्याची वाढ झाली पाहिजे म्हणजे त्याच्या मुळ्या खोलवर गेल्या पाहिजेत. परंतु आणि ह्या मार्काच्या गराड्यात न गुंतून राहता आपल्याला जे काही घटक आहे, जो भाग आहे, तो कितपत समजला आहे. जोपर्यंत आपण स्वतः तपासून पाहणार नाही, तोपर्यंत ते कळणार नाही. आणि शाळांमधून होणाऱ्या निकालावर, निकालपत्रकावर किंवा त्याच्या प्रोग्रेस कार्डवर हे पालकांना तितकंसं काही समजत नाही. आता पालक बरेचसे विचारतात, "सर, आमच्या मुलाला ए ग्रेड पडलाय." त्यांच्याही मुलाला ए ग्रेड पडलाय. मग 91% वाल्याला ए ग्रेड, 92 वाल्याला ए ग्रेड, 96 वाल्याला ए ग्रेड. अशा पद्धतीनं त्या मूल्यमापन प्रक्रियेकडं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो थोडंसं या परख उपक्रमाच्या अंतर्गत त्याचं जे काही फोकस आहे, हा थोडासा विस्तारण्यास मदत होणार आहे. आणि पालकांची जी काही मुलांकडून किंवा काही ठराविक क्लासेस असतील किंवा काही ठराविक शाळा आहेत, ते काही ज्या गुणांच्यावर समाधान मानणारे आहेत. तर त्याच्यापासून थोडासा बचाव व्हायला या उपक्रमाच्या अंतर्गत मदत होते. पालकांनी जर समजून घेतलं, हे नेमकं कसं वापरायचं, काय वापरायचं, तर त्याचा निश्चितच त्या मुलांना फायदा होतो. ही एक ठराविक घटकाचीच मक्तेदारी परीक्षा राहणार नाही. म्हणजे शिक्षकानेच परीक्षा घ्यायची. तर आता ही मुलाने स्वतःचीच परीक्षा घ्यायची, स्वतःचाच निकाल लावायचा, स्वतःच त्याने ठरवायचं. म्हणजे जसा स्वतःशी संवाद असतो, तसा संवाद करण्याची संधी या उपक्रमाच्या माध्यमातून मुलाला निर्माण होते. आत्ताच्या काळामध्ये पोरगं स्वतःचं मूल्यमापन करायलाच तयार नाही. म्हणजे मला किती वाचता येतं, मला किती लिहिता येतं, मला कोणता घटक कळालाय का, मला माझं मत मांडता येतंय का, मला दुसऱ्याचं मत किती समजलंय, त्याचं मत समोरच्याचं मत किती बरोबर आहे, किती चूक आहे, माझं मत बरोबर आहे का, मला हे समजतंय का, मला हे येतंय का, हे काही बघायला तयार नाहीत. आणि म्हणून ह्या परखच्या माध्यमातून जर आपण उपक्रम राबवला गेला, तर निश्चितच मुलांच्या जे काही आकलनात्मक बाबी, ज्ञानात्मक बाबी आहेत, त्या कितपत झाल्यात, किती कळाले ते होईल. आणि निश्चितच अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन या प्रक्रियेसाठी हा उपक्रम छान आहे असं माझं मत आहे. पण शिक्षकाकडं वेळेची बाब, त्याच्यानंतर त्याच्या ठेवण्याच्या निकाल ठेवणे किंवा त्याचं एनालिसिस करणे, या बाबींकडे थोडंसं जरा जो कमी प्रमाणात पाहिलं जातं. तर या सगळ्या बाबी ह्या परखच्या माध्यमातून पुरवल्या जातायत असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. तर एकंदरीत चांगल्या पद्धतीचं उपक्रम मला तो वाटला. ओके सर, धन्यवाद. तर हं, अजून एक प्रश्न असा होता आपल्याला, हं, की आता आपल्या शाळेमध्ये आपण हा साधारणतः 3 महिने हा उपक्रम राबवला आपण, म्हणजे तो अ, शेवट दुसऱ्या सत्रातच वापरला आपण तो. ओके. हं, त्यालाही हं. थोडस म्हणजे दुसरं सत्र झाल्यानंतरही आपण थोडस उशिरा त्याला सुरुवात केली, बरोबर? होय. तर होय, होय. मग तरीही आहे ना, विद्यार्थ्यांनी 28,342 एवढे असेसमेंट सोडवलेले आहेत आता बरोबर. आपल्या हो. रेकॉर्डनुसार. तर हां. ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघतात? हां, म्हणजे मुलांनी ह्या टेस्ट सोडवल्या म्हणजे स्वतःचं मूल्यमापन ते स्वतःला करायला लागले. की बरोबर. जे हा. जी मुलं करत नाहीत. जेव्हा शिक्षक म्हणतील, की "बाळांनो, तुमची शनिवारी मी चाचणी घेणार आहे किंवा तुमचा मी होमवर्क घेणार आहे." त्याच वेळेस ती मुलं पाहिजे. परंतु आता हे मुलाला सहजासहजी उपलब्ध व्हायला लागले. याच्या माध्यमातून त्या मुलाला मोकळ्या वेळामध्ये, अगदी वेळेमध्ये सुद्धा तो सहजासहजी करू शकतो. अशा पद्धतीची ही सुविधा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की त्याच्याबाबतचं जे रेकॉर्ड आहे पेपरलेस आहे ते.
मग ते कुठेतरी सेव्ह करून ठेवलं किंवा त्याचे जर काही प्रिंट वगैरे मारून ठेवल्या तर ते उपलब्ध होऊ शकतं. परीक्षा म्हटलं की मुलांना ते नको वाटतं. ते तिथं 3 तास जाऊन बसणे, ते लिहिणे, वाचणे किंवा ह्या बाबी. तर या उपक्रमातून पोरगं सहजासहजी परीक्षा देतं. सहजासहजी त्याला त्याची प्रगती कळते आणि जे सहज सोपं असतं तिकडं त्या मुलांचा ओढा असतो आणि थोडंसं त्यांची जी प्रवृत्ती आहे, जास्त अवधान टिकून राहत नाही मुलांचं आत्ता. किंवा जी बैठक पाहिजे ती नाहीये. तर याच्या माध्यमातून ते थोडं-थोडं का होईना ते त्यांना दिलं जातं अगदी सलाईन सारखं आणि ते स्वतःला तपासून पाहतात आणि पालकांचाही मी बऱ्याचशा मुलाखत घेतली, की त्यांनी ते सांगितलं, "सर आम्हाला कळायला लागलं, की आता ह्या 6 प्रकरणातली 2 प्रकरणं आमच्या ह्या मुलाला कळालेली नाहीत असं एकंदरीत दिसतंय." म्हणजे ते पालक सभांमधून किंवा शिक्षकांशी वैयक्तिक चर्चा करताना म्हणायला लागले, की हा जो घटक आहे हा थोडासा आमच्या मुलाला कमी कळालेला आहे. जसं आज रक्ताच्या लघवीच्या किंवा एक्स-रे, सोनोग्राफी अशा वेगवेगळ्या माध्यमातून निदान केलं जातं, तशी ही एक परखच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचं निदान होण्यास त्याची मदत होते असं थोडंसं पालकांमध्ये याचं अवेअरनेस होणं गरजेचं आहे. पालकांच्यासाठीच जास्त आम्हाला काम पालकांवर करावं लागलं मुलांपेक्षा जास्त. ते पालकांच्या डोक्यामध्ये एकच, की हां, आता तुम्ही परत लागले का मुलांना द्या त्यांच्या ताब्यात मोबाईल आणि हे करायला. मग त्यांना जेव्हा कळालं, की हे तास 2 तास द्यायची काही अडचण म्हणजे गरज नाही. एक 5 मिनिटं 10 मिनिटं जरी त्या मुलाच्या हातात दिला मोबाईल, तर ते भागू शकतं. ओके, ग्रेट सर. सर, हं. शिक्षकांना हा उपक्रम कशा पद्धतीने आपल्या शाळेमध्ये फायदेशीर वाटला? आता शिक्षकांचं तर सगळ्यात मोठं काम या उपक्रमातून होतंय. म्हणजे आता समजा मी एखादा घटक शिकवतोय. मला तो घटक शिक्षक म्हणून मी फक्त डिलिव्हर करतोय तो. ती ती माहिती त्या मुलांच्या कानावर घातली जाते आणि त्याचं मूल्यमापन कधीतरी त्या ठराविक काळानंतर घेतलेल्या चाचणीतून होतंय. मग तो जो घटक आहे, त्या घटकाचं आपल्या विद्यार्थ्यांना किती आकलन झालंय, हे त्या शिक्षकाला कळण्यास मदत होते याची. मग त्या शिक्षकांना कळायला लागलं, की आता मी याच्यावर किती काम केलं पाहिजे. याच्यावर मग कोणते उपक्रम, कोणते प्रकल्प राबवल्यानंतर मुलाला हे चांगल्या पद्धतीने कळालं. म्हणजे शिक्षकाला अध्यापनासाठी सुद्धा ही ही पूरक बाब आहे. शिक्षकांनाही त्याचा फायदा झालाच ना. त्यांना त्यांच्या लक्षात आलं, की कुठल्या घटकामध्ये मुलगा कमी पडतोय हे त्यांना कळायला लागलं. त्याचे रिपोर्ट्स मिळायला लागले. बरोबर सर. हं, सर, एक प्रश्न असा होता, की आता आपण हं, म्हणजे तसं म्हटलं तर फार कमी पिरियड आपण हा उपक्रम राबवला. तरी या हं. एकूण उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये काही शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही तुम्हाला बदल दिसून आलेत का सर? विद्यार्थ्यांची म्हणा किंवा शिक्षकांच्या दृष्टिकोनातून? नाही बदल आहेच ना. म्हणजे मुलांच्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सर खूप व्हरायटीचे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे ह्या एखाद्या घटकाची तयारी केल्यानंतर जर मला आता ह्या टेस्टला जर त्याच्यावर 10 प्रश्न आलेले असतील, तर तो घटक मी परत वाचल्यानंतर मला वेगळ्या व्हरायटीचे आणखी 10 प्रश्न त्याच्यात बघायला मिळाले. म्हणजे त्याची जी काही उपलब्धता आहे प्रश्नांची आणि त्याची जी काही लेंथ आहे किंवा त्याच्या जे वेगवेगळी अंग तपासून बघायचे आहेत. अशा पद्धतीची ती क्वेश्चनरी मोठ्या प्रमाणावर आहे. आणि एक शिक्षक एवढी क्वेश्चनरी काही घाई-घाई माझ्या माहितीनुसार काही तयार करू शकणार नाही किंवा त्या मुलांना आता होतंय काय सर, त्या पुस्तकाखाली जे काही 5-6 प्रश्न दिलेले असतात किंवा कृती दिलेल्या असतात, ते तेवढेच त्याच्या हाताशी असतात. आणि नवनीत असेल किंवा इतर जे काही डायजेस्ट असतील, तर त्या डायजेस्टमध्ये दिलेले आणखीचे काही 5-6 प्रश्न असे टोटल 10-15 प्रश्नाच्या वर नसतं. परंतु या उपक्रमातून त्या विद्यार्थ्याला त्या घटकाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न वाचायला, पाहायला मिळतात आणि त्या दृष्टीने मग तो मुलगा सर्च करायला लागतो. अगदी बरोबर सर. आणि एक सर, पुढच्या शैक्षणिक वर्ष आता आपलं सुरू होणार आहे. तर हा हं. उपक्रम आपल्या शाळेमध्ये आपण डे वन पासून राबवण्याच्या बाबतीमध्ये आपलं काय प्रतिक्रिया असेल सर? आता मला नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जर ते राबवायचं नियोजन झालं, तर पालकांमध्ये मी मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा जागृती निर्माण करेल आणि हे कसं फायद्याचं आहे,
हे म्हणजे कुठलं नुसतंच बिझनेस करणे किंवा पैसे मिळवणे हा याच्यातला उद्देश खूप कमी आहे, की त्या मुलाला काहीतरी मिळालं पाहिजे समाजसेवेचा अंश याच्यामध्ये आहे या उपक्रमामध्ये. म्हणजे आपल्या शाळेमध्ये आपण ह्या येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून डे 1 हं. पासून वापरला तर याच्या अजून आपल्याला पालकांमध्ये अवेअरनेस करून चांगल्या पद्धतीने याचे अजून बेनिफिट्स सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील सर. मिळू शकतो ना. आता ही जी काही मुलं बाहेर करतात ना तयारी, सीईटीची असेल किंवा नीटची असेल. आता ही मुलं बरीचशी खाजगी क्लास करतात आणि कुठल्या तरी शाळेमध्ये त्यांचं ऍडमिशन असतं. मग हे एक 4-5 हजाराची क्वेश्चनरी वापरून फिरून ते प्रश्न आठवड्यातून 2 वेळेला, 3 वेळेला, 4 वेळेला त्या टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे जसं त्यांच्याकडे ते काम सातत्याने केलं जातं. मग आता आम्हाला शिक्षक म्हणून, मला शिक्षक म्हणून जर या मुला बसायचा कधी? हा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो. तो निकाल द्यायचा कधी? मग ही सगळी प्रक्रिया वाचते आणि हे ज्यावेळेस शिक्षकांच्या लक्षात येईल, की अरे हे आपल्याला कशा पद्धतीचं पोषक आहे, कशा पद्धतीचं पूरक आहे आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये, तर त्यावेळेस शिक्षकांचा सुद्धा त्याला सकारात्मक असा दृष्टिकोन मिळतो. ओके. आणि मग आता आपण म्हणजे शेवटचा प्रश्न आहे सर माझा आपल्याला, की आता हं, रयत शिक्षण संस्थेच्या आपले जे प्रमुख आहेत, तर हं, त्यांना मला आपल्या शाळेमध्ये हा जो उपक्रम आपण एक प्रायोगिक तत्वावर राबवला, तर त्या हं. दृष्टिकोनातून आपला काय फीडबॅक राहील सर आपल्या सर्व ऑफिसर्सला, म्हणजे आपले पवार सरांना वगैरे आपली काय प्रतिक्रिया असू शकेल याच्यातून? नाही मग आता रयत शिक्षण संस्थेचा तर आमचा मेन उद्देश संस्था मार्गदर्शनानुसार आहे, की विद्यार्थ्याचं शैक्षणिक हित कशा पद्धतीने साधता येईल. मग त्या दृष्टिकोनातून हा उपक्रम संस्था अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला तर तो आणखी पद्धतीने चांगला राबवला जाईल, की ओके. जेणेकरून विद्यार्थी गुणवत्तेसाठी ही बाब पोषकच ठरेल. ओके. धन्यवाद सर.